आज आहे दीपामावस्या. या दिवशी घरातील सर्व दिवे, पणत्या, समई आणि इतर प्रकाश देणारे साधने स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप विशेष महत्त्व आहे. दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. जसा दिवा अंधार दूर करतो, तसंच आपल्या जीवनातील अज्ञान, नकारात्मकता आणि अंधकार दूर करण्याचा संदेश दिवा देतो. पूजा करताना दिवा लावण्यामागेही हाच भाव असतो. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटले जाते, तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा. माझ्याकडे असलेले दिवे, पणत्या मी सकाळी स्वच्छ करून ठेवल्या होत्या. संध्याकाळी ना पूजेसाठी लागणारे कणकेचे दिवे बनवून घेतले आणि पूजा करायला घेतली. पाट ठेवून त्यावर वस्त्र अंथरून पहिले तर विडा ठेवून त्याची पूजा केली. नंतर तांदळाच्या राशीवर दिवे तसेच पणत्या ठेवून हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून या दिव्यांचीही पूजा केली. नंतर बनवलेल्या कणकीच्या दिव्यांची पण पूजा केली आणि त्याच दिव्यांनी बाकीच्या दिव्यांना ओवून घेतलं. नंतर तुळशीजवळ पण एक दिवा लावून त्याची पूजा केली. तसंच उंबरट्यावर 2 दिवे ठेवून त्यांची देखील पूजा केली. आणि ह्या दीपपूजनाने आपलं घर कसं उजळून निघालंय आणि एक वेगळीच प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. दीपामावस्या झाली की उद्यापासून श्रावण चालू झाला आणि श्रावणापासून आपले सगळे सणवार चालू झाले.